ही जी कागद आहेत ही कागद आहेत रायगड प्राधिकरणाची. याच्यामध्ये ठेकेदारांच्या वर्क ऑर्डर, टेंडरच्या कॉपी, बिल, एमबी रेकॉर्ड आहे. आता ही रायगड आणि रायगडवरची टॉयलेट बाथरूम याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. आता या चर्चेला आकर्षण होऊन युरोपातले काही देश समोर आलेत आणि ते म्हटले की आमच्या काही टॉयलेट बाथरूमचं बांधकाम असेल ते रायगड प्राधिकरणाला आम्हाला द्यायचं आहे. परंतु जे काही रायगड प्राधिकरणाने रायगडावर टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी एक ऑफिशियल पोस्ट केलेले आहे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि फेसबुकवर. आता त्या पोस्टमध्ये ते असे म्हणतात की रायगडावर जे काही टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत ते रायगड प्राधिकरणाने बांधलेले आहेत, त्याची दुरुस्तीचं काम रायगड प्राधिकरण करणार नाही असं त्यांना संबंधित खात्याने सांगितलेलं आहे. हा जो जी आर आहे आणि हा जी आर जे दाखवून त्यांनी जी पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये मेन्शन केलेलं आहे, कदाचित जी आर मधला ह्या 4थ्या पॉईंटच्या वरचा 3रा पॉईंट त्यांना दिसला नसेल. ह्या 3ऱ्या पॉईंटमध्ये जे काही असं लिहिलेलं आहे त्यांनी, आराखड्याअंतर्गत होणाऱ्या मालमत्तेची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी व यासाठीच्या निधीची तरतूद ही बाब संबंधित मंत्रालयीन, प्रशासकीय व विभागीय संबंधित यंत्रणेची तसंच त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाची राहील. आता मग तुम्ही सांगा, म्हणजे जे काही त्यांनी टॉयलेट बाथरूम बांधलं ते संबंधित खात्याचं काम असणार आहे की ते रिपेअरिंग करायचं. आता ते जर म्हणतात की ASIचं काम आहे रिपेअरिंग करायचं. आता तर मला सांगा, आपण एखादं काम केल्यानंतर हँडओव्हर नावाची एक प्रोसेस असती, जे त्यांनी ASI सोबत केलं का आणि केलं असेल तर त्यांची ASIने हँडओव्हर घेतलेले त्यांची सही शिक्क्याचा स्टॅम्पचा पेपर आम्हाला त्यांनी द्यावा. एवढा पैसा खर्च करून काही दिवसांपूर्वी यांनी टॉयलेट बाथरूम उभारले आणि ते मोडकळीसच कसे आले, म्हणजे याच्यातून आपल्याला दिसून येतं किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे. आता याच बांधकामासाठी त्यांनी किती खर्च केलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो. जगदीश्वर मंदिरापाशी त्यांनी जे काही टॉयलेट बाथरूम उभारलं त्याच्यासाठी त्यांनी 63,82,000 रुपयांचा खर्च केलेला आहे. त्याचबरोबर महादरवाजापाशी जे काही चांगल्या दर्जाचं त्यांनी टॉयलेट बाथरूम उभारलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी 62,36,36,000 रुपयांचा खर्च केलेला आहे. त्यानंतर कोळिम तलावापाशी त्यांनी 64,74,000 रुपयांचा त्यांनी खर्च केलेला आहे. आता तुम्ही सांगा, खरंच एवढा पैसा त्या टॉयलेट बाथरूमला लागणार आहे का? आणि एवढा पैसा खर्च करून खरंच चांगल्या दर्जाचं त्यांनी टॉयलेट बाथरूम उभारलं आहे का रायगडावर? हा प्रश्न तुम्ही रायगड प्राधिकरणाला विचारला पाहिजे. आता मी हे तर सांगितलं तुम्हाला रायगड प्राधिकरणाच्या मार्फत उभारलेले टॉयलेट बाथरूम. आता 2025ला त्यांनी नवीन टॉयलेट बाथरूमसाठी एक टेंडर काढलं होतं आणि त्या टेंडरची अमाऊंट तुम्ही ऐका आणि मग तुम्ही ते रायगड प्राधिकरणाला प्रश्न विचारा. आता ह्या अमाऊंटमध्ये बाजारपेठेच्या उजव्या बाजूला जे काही आता टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे, जे की मी 3-4 दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, त्याच्यासाठी त्यांनी 1,63,30,998 रुपये खर्च करणार आहेत. आता तुम्ही सांगा, एवढा सगळा करोडो रुपयांचा खर्च करून खरंच चांगल्या दर्जाचं काम होणार आहे का? आणि ही तर मी तुम्हाला बेसिक अमाऊंट सांगितल्या. जर सगळ्या गोष्टी पकडून टॅक्स वगैरे पकडून ह्या एका टॉयलेट बाथरूमची किंमत आहे 1,98,00,000 रुपये. आता 1,98,00,000 रुपये खर्च करून रायगड प्राधिकरण असं कोणत्या दर्जाचं टॉयलेट बाथरूम तिथं उभारणार आहे ते तुम्ही रायगड प्राधिकरणाला विचारावं.